एक गाव होतं जिथे प्रकाश नावाचा माणूस डोकं धुण्याचं शॅम्पू विकायचा. प्रकाश रिठाच्या चुऱ्याला आवळ्याबरोबर मिसळून स्वतःच्या हाताहून शॅम्पू बनवून विकायचा. अहो दादा, मला वाटते तुमचा शॅम्पू काहीच कामाचा नाहीये. माझे केस झडत आहेत म्हणून मी तुमच्याकडून हा शॅम्पू घेतला होता, पण ह्याने वापरल्यानंतर माझे केस तर आणखीन जास्त झडायला लागल्यात. हे थोडं हळू काम करतं, कारण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदिक औषधी थोडं हळू काम करते, पण ही लोकांना काही नुकसान नाही पोहोचवत. असू द्या, ह्यापेक्षा चांगलं तर मी रमेश पासून शहरचा एक शॅम्पूच घेऊ. जर असंच चालत राहिलं तर मी रस्त्यावर येऊन जाईल. जेव्हापासून हा रमेश शहरातला तो केमिकलवाला शॅम्पू विकायला लागलाय तेव्हापासून माझा धंदा डुबत्या नावेसारखा डुबतच चाललाय. प्रकाश आपल्या दुकानातून रमेशच्या दुकानावर जातो आणि त्याला बोलायला लागतो. रमेश, काय झालं सुरेश? अरे नाही, तू तर प्रकाश आहे ना. परत एकदा करू. प्रकाश, तू माझं नाव का ओरडत आहेस? मला वाटलं आपण दोघं खेळ खेळत आहे की कोण कोणापेक्षा जास्त जोरात नाव घेऊ शकतं. नाही खेळत आहे का? अरे तू बेअक्कल माणसा, मी तर तुझ्यासोबत काही बोलायला आलोय. थोडी कशाला, खूप जास्त बोल. मी ऐकतच आहे. जेव्हापासून तू हा शहरातला शॅम्पू या गावात विकायला चालू केलायस तेव्हापासून माझ्या हाताने बनवलेला आयुर्वेदिक शॅम्पू कोणी विकतच घेत नाहीये. तर मग पायाने बनवायला प्रयत्न कर, घेतील काहीतरी लोक. काय झालं? हसायला नाही आलं? एवढा पण वाईट विनोद नव्हता. अरे चेष्टा करणं बंद कर. मी एकदम गंभीर गोष्ट बोलत आहे आणि तू विनोद करत आहेस. तू हा शहरातला केमिकलचा शॅम्पू विकणं बंद कर. याने लोकांना सुद्धा याचा त्रास होतो. आयुर्वेदिक शॅम्पू विकायला चालू कर. मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवून तुला देईल आणि ते सुद्धा अर्ध्या पैशामध्ये. तुम्ही विकत राहा तुमचा आयुर्वेदिक शॅम्पू. मी तर नाही विकणार माझा आयुर्वेदिक शॅम्पू. मला तर हा शहरातला केमिकलचा शॅम्पू विकून खूप मुनाफा होतोय. तू जा आणि त्याच्यात मिळवत राहा रिठा आणि आवळा. हे ऐकून प्रकाश तिथून निघून जातो आणि दुसऱ्या दिवस सकाळी डोंगराच्या खाली आवळ्याच्या झाडातून आवळे जमा करायला लागतो. जर असंच चालत राहिलं तर मला माझं काम सोडून टाकावं लागेल. पण मला शॅम्पू बनवण्याशिवाय अजून काही नाहीये. अरे ही गुफा कसली आहे? प्रकाशला एक सुरंग दिसते ज्याच्यामध्ये त्याला काहीतरी चमकणारं दिसायला लागतं. हे काय आहे? असं वाटतंय काहीतरी सोनं किंवा चांदी आहे. एक काम करतो, जाऊन बघतो. प्रकाश सुरंग मध्ये जातो आणि ती प्रकाशवाली वस्तू कडे पोचतो. त्याला दिसतं की ती एक आवळ्याचा एक झाड आहे. हे तर खूप वेगळंच आवळ्याचं झाड दिसत आहे. याला मी माझ्या घरी घेऊन जातो आणि आयुर्वेदिक शॅम्पू मध्ये टाकून बघतो. प्रकाश त्या आवळ्याच्या झाडाला उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि त्याच्यातून थोडे आवळे काढून आपल्या रिठाच्या चुऱ्याबरोबर मिसळून एक नवीन शॅम्पू तयार करतो ज्याच्यामध्ये एक वेगळी चमक होती. तो त्या शॅम्पूला आपल्या दुकानामध्ये विकायला सुरू करतो. अहो प्रकाश, हा कोणता शॅम्पू आहे जे इतक्या लांबून चमकत आहे? हा एक वेगळा शॅम्पू आहे. यामुळे जे पण डोक्यातल्या केसांमध्ये त्रास आहे हा शॅम्पू त्याला एका धुण्यामध्येच संपवून टाकतो. काय खरंच? जर का मी ह्याला विकत घेईल तर माझ्या केसांमध्ये ज्या उवा आहेत त्या सगळ्या निघून जातील? हो हो, का नाही, सगळे निघून जाणार. तुम्ही एकदा घेऊन तरी बघा. तर दे, एका पिशवीमध्ये मला हा शॅम्पू दे. प्रकाश त्या बाईला शॅम्पू एका पिशवीमध्ये घालून देतो आणि ती बाई शॅम्पू घेऊन जाऊन आपल्या डोक्याला लावते. मी जोश मध्ये बोललो तर आहे की हा शॅम्पू उवा मारतो, पण हे तर मला पण माहिती नाहीये की हा शॅम्पू शेवटी करतो काय. एवढ्यातच ती महिला ग्राहक प्रकाशच्या दुकानात परत येते आणि तिची केस लाल रंगानं रंगलेले होते. अरे बापरे, हिचे केस तर लाल झाले. आज तर माझी काही खैरच नाही. प्रकाश, मला माफ करा. तुझा खूप खूप आभार. हा शॅम्पू तर खूपच कमालचा आहे. मी ह्याला डोक्यामध्ये लावलं
तर ह्याने माझ्या केसाच्या सगळ्या ओवांना मारून टाकलं. आणि त्यावर मी विचार केलं की जर काय माझे केस लाल झाले असते तर मी किती छान दिसले असते. आणि माझे केस अचानक लाल पण झाले. हा तर एकदम जादुई शॅम्पू आहे. अच्छा, खरंच हा शॅम्पू जादुई आहे का? तुला माहित नव्हतं का? नाही नाही, मीच बनवला आहे. मला कसं नसेल माहिती. अच्छा, हे सांग मी कशी दिसत आहे ह्या केसांमध्ये? तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. तुला दुसऱ्या बाईंना असं बघताना लाज नाही वाटली? पण तुम्हीच तर मला. अरे सोड ना, मला आणखीन शॅम्पू दे ना. मला आपल्या नवऱ्याच्या केसांना पण लाल रंगाचं करायचं आहे. प्रकाश त्या बाईला शॅम्पू एका पिशवीमध्ये बंद करून देतो आणि घरी जाऊन त्या आवळ्याच्या झाडाला आपल्या बगीच्यामध्ये घालतो आणि काही आवळे घेऊन शॅम्पू बनवायला सुरू करतो. बघताच बघता त्याची शॅम्पूच्या दुकानामध्ये खूप सगळे लोकांची गर्दी वाढते आणि त्याची रोजची आमदनी वाढायला लागते. प्रकाश, अंधियारा. अंधियारा? अंधियारा कोण आहे? मला वाटलं आपण विरुद्धार्थी शब्दांचा खेळ खेळत आहे. नाही, मी तुझ्यासोबत काहीतरी बोलायला आलोय. हा बोल. मी तुला ऐकायसाठीच तर इथं उभा आहे. मला सुद्धा तो शॅम्पू पाहिजे होता. कारण तू टकला आहेस, यामुळेच आहे ना. तू बिलकुल चिंता नको करू. मी आज तुझ्यासाठी वेगळा शॅम्पू काढून ठेवलाय. अच्छा, खरंच? पण तुला याचा 2 गुणा भाव द्यावा लागेल. कारण तू जोपर्यंत तो केमिकलवाला शॅम्पू विकत होतास, माझं खूप भारी नुकसान झालेलं आहे. लक्षात तर असेलच तुला. आणि माझं ऐकशील तर तू तुझा शॅम्पू विकणं बंद कर आणि काही दुसरं विकणं सुरू कर. गोष्ट तर तू बरोबर बोलत आहे. मी पण हाच विचार करत होतो की मी शॅम्पू विकणं सोडावं आणि शहरातले साबण विकणं चालू करावं. ठीक आहे प्रकाश, मला तू सांगितलेल्या गोष्टी मंजूर आहेत. दे मला शॅम्पू दे. प्रकाश रमेशला शॅम्पू विकून टाकतो आणि विचार करायला लागतो की त्याला शॅम्पू बरोबर साबण पण विकायला सुरू करायला हवं. जर मी ह्या जादुई आवळ्याला साबणामध्ये टाकून विकू तर मी अजून फायद्यामध्ये राहू शकतो. तर मी शॅम्पू आणि साबणाला 2 गुण्या भावामध्ये विकेल आणि खूप श्रीमंत होईल. प्रकाश, मी बघत आहे की या गावामध्ये सगळ्याच लोकांचे केस रंगबेरंगी आहेत. पण त्यांचं काय, जे पगडी घालतात. तुम्ही चिंता नका करू प्रधानजी. मी उद्यापासून साबण पण विकणार आहे, ज्याने तुमची त्वचा एकदम नवीन होईल आणि तुमची त्वचा एका जवान व्यक्तीसारखी दिसेल. काय खरंच? जर असं आहे तर लवकरात लवकर त्या साबणाला विकायला चालू कर. पहिला साबण तर मीच विकत घेईल. तर माझी त्वचा एका तरुणासारखीच आहे, पण मी त्या साबणाला जरूर विकत घेईल. आजच सगळ्या आवळ्यापासून साबण बनवतो आणि पूर्ण गावामध्ये विकून टाकेल. आणि याला विकून मी इतके पैसे कमवेल की सगळं आयुष्यभर घरामध्ये बसून खाईल. प्रकाश सगळ्या आवळ्यांना घेऊन साबण बनवतो आणि दुसरा दिवस गावामध्ये विकायला सुरू करतो. आणि ती महिला ग्राहक तिथे परत येते. अरे, हे काय प्रकाश, तू साबण पण विकायला सुरुवात केलंस? हा साबण पण जादुई आहे का? हो, हा साबण सुद्धा जादुई आहे. हा त्वचेला इतकं चांगलं बनवतो की जसं एखाद्या लहान मुलाची त्वचा असेल. दे ना मग, साबण मला दे. कितीही महाग असू दे, मी ह्याला नक्की विकत घेईन. गावाची सगळेजण प्रकाशकडून साबण विकत घेतात. एकाच दिवसामध्ये त्याचे बनवलेले सगळे साबण संपून जातात. दुसऱ्या दिवस सकाळी प्रधान प्रकाशच्या दुकानावर येतो. अरे, हे प्रधान माझ्याकडे काय येत आहेत? आणि त्यांच्या शरीरावर एवढे केस कस काय? प्रकाश, मी तुला सोडणार नाही. जो साबण तू मला आंघोळीसाठी दिला होतास त्याच्यामुळे माझ्या सगळ्या शरीरावर केस उगवले आहेत. मला नाही माहिती. मला माझे पैसे वापस कर. प्रधान एवढं बोलतोच आणि तेवढ्यातच बाकी गाववाले पण तिथे येतात. त्यांच्या अंगावर पण केस उगलेले होते. मला तर तू अस्वल बनवून टाकलास प्रकाश. मी नाही सोडणार तुला.
आता लोक माझ्याबद्दल काय बोलतील? हे सगळं तुझी चूक आहे प्रकाश. तूच आमच्याकडून डबल पैसे घेतले होते या साबणासाठी. आता आमचे पैसे परत दे. हा, पैसे वापस कर आमचे, नाहीतर इथंच तुला सगळे मिळून रगडून टाकू. हा, पैसे वापस द्या आम्हारे, नाहीतर तुलाच त्या साबणाने रगडून टाकेल. ठीक आहे, मी सगळे पैसे वापस करतो. प्रकाश सगळ्या गाववाल्यांना पैसे परत देतो आणि त्याच्याकडे एक पण आवळा उरत नाही, ना शॅम्पू बनवण्यासाठी आणि नाही साबण बनवण्यासाठी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी लालचीपणामध्ये खूप आंधळा झालो होतो. मी परत माझा आयुर्वेदिक शॅम्पू विकणं चालू करेल आणि परत कधीच लालचीपणा आपल्या मनामध्ये नाही आणणार. तर बघितला मित्रांनो, लालच वाईट वस्तू आहे. लालच केल्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि अंतमध्ये त्याला पछतावा करावा लागतो.